Shaka 1596, that is June 6, 1674, crowned himself and proclaimed a sovereign state. The ceremony of Nava Chaitanya was held in the Marathi region, which had been under slavery for many years. The coronation of Chhatrapati Shivaji Maharaj was a very widespread and a very important event in the history of India. Chhatrapati Shivaji Maharaj assumed the title of Chhatrapati during his coronation. Chhatrapati means sovereign and all-powerful, and Ashtapradhan Mandal was formed for the administration of the state, and posts of the state were distributed. Now, we will be seeing the coronation ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj. It means Rajyabhishek Sohla. निश्चयाचा महामेरू, बहुजनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. सह्याद्रीची छाती गर्वाने फुगली आणि दिल्लीची मान शर्मेने झुकली जेव्हा हा जाणता राजा मराठी साम्राज्याचा पहिला छत्रपती बनला. ही गोष्ट काही सामान्य नव्हती. स्वराज्य हे काही वडिलोपार्जित मिळकतीचे धन नव्हते, ते निर्माण झाले होते हजारो मावळ्यांच्या अत्युच्च बलिदानाने, शिवरायांच्या अथक अविरत प्रयत्नांनी आणि जिजाऊ माँसाहेबांच्या दृढ संकल्पनाने. 350 वर्ष जुलमी राजसत्तांच्या विळख्यातून तमाम मराठी मुलखाला मुक्त करण्यासाठी शिवरायांनी वयाच्या 14 वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. हे कार्य सोपे नव्हते. त्यासाठी त्यांना मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही या तिन्ही इस्लामी सत्तांबरोबरच सिद्धी, पोर्तुगीज, ब्रिटिश या परक्या सत्तांना सुद्धा 2 हात करावे लागले. जावेची चंद्रकांत मोरे, अफजल खानाचा वध, पन्हाळ्यागडावर सुटका, शाहिस्ते खानची बोटे, सुरतीची लूट, आग्र्यावरून सुटका अशा एकांएक बाक्या प्रसंगांनी सामोरे जाऊन महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. मग या स्वराज्याच्या रक्षणासाठी असंख्य किल्ले बांधले, लष्कर उभारलं, आरमार उभे केले, जमीन, महसूल, न्यायव्यवस्था चोख केली. शिवरायांनी उभा आयुष्य स्वराज्याच्या कामी खर्च केले. राजे लक्ष लक्ष पायदळ गोडदळ अवघ्या आपण उभे केले, गडकोड बांधले, आरमार उभारले, तरी आपणास तख्त नाही. ये कैसे तख्ती बैसावे, मराठी राजा छत्रपती झालाच पाहिजे. मराठी राजा छत्रपती झालाच पाहिजे. बघता बघता मराठी मुलकाचा राज्याभिषेकास तयारीत लागला आणि तो क्षण आला. रायगड राजधानीस आता आतुरता होती फक्त प्रत्यक्ष महाराजांच्या राज्याभिषेकाची. अखेर तो दिवस उजाडला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 ते सर्वदास तारीख 6 जून 1676. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर हत्तीवर स्वार होऊन महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. आसमंत उसाट नाहून निघाला होता. सामान्य जणांनी फुले उधळली, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरात दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर परतले. पुरुषाः सहस्राक्ष सहस्रपात् स भूमिं विश्वतो वृत्वा गन्तिष्ठत् दशाङ्गुलम्.